ओम नमो आदेश. मित्रांनो, आज नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा अध्याय क्रमांक 18 आणि सप्ताह पोथी नसून मंदिराची पारंपरिक पोथी गुरुपौर्णिमा ते गोकुळाष्टमी अशी असते. आज पोथीचा 18वा अध्याय आणि खूप सुंदर असं वातावरण आले. आज जालिंदरनाथ महाराज गोपीचंद राजाला अनुग्रह देऊन गोपीचंद राजा तीर्थयात्रा करण्यासाठी पुढं भ्रमंती करण्यासाठी निघलेले आणि जाता जाता त्यांची जी बहीण आहे चंपावती, हिंच्या चंपावतीच्या नगरीमध्ये हिच्या सासूरवाडीला ते जात आहे आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांची भिक्षा, परत चंपावतीला पुन्हा जिवंत करता संजीवनी मंत्राने जालिंदरनाथ महाराज. खूप सुंदर असा अध्याय आजचा, तर तुम्ही बघत राहा. ओम नमो आदेश. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जालिंदर कर्पटास्थ भंगकानी मच्छिंद्र आज्ञा, रेवानक भर्तृ संज्ञा बभूव नवनाथ सिद्धा. ओम श्री जगन्नाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भराय नमः, श्री गुरु भूर्मः. जय जयाजी करुणाकरा पंढरी आदिशा रुक्मिणी भरा, भक्तपालका चतुरचंद्रा प्रेम पीयूष धारका. हे दीनबंधू दीनानाथा पुढे चालवी भक्तिसार कथा. मागली अध्यायी वैराग्यता गोपीचंदा लाधली. पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचे जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला आणि ते सांगतात की मागच्या अध्यायामध्ये गोपीचंद राजाचा उद्धार झालेला आहे, त्यांना वैराग्यता निर्माण झाली आणि जालिंदरनाथांच्या सांगण्यावरून त्यांनी नाथपंथ स्वीकारलेला आहे. स्वतः जालिंदरनाथ महाराजांनी त्यांचा गुन्हा माफ केला. फार मोठा गुन्हा होता तो. साधू संतांना त्यांनी लिदीमध्ये पुरलं होतं, पण मात्र ते दयाळू असल्यामुळं त्यांनी 11 वर्ष त्याच्यामध्ये राहिले आणि त्याच्यातून बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती कृपा केली, त्याला अमर केलं, अनुग्रह दिला. मैनावती, कानिपनाथ महाराज आणि हे गोपीचंद असे तिघजण बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. गोपीचंद राजाला अनुग्रह दिलेला आहे. नाथपंथाचे आभूषण, शैली, शिंगी, कोबडी, फावडी हे सगळं परिधान करवलं. त्यांच्या जटाला वडाचा चीक लावलेला आहे. आणखीन सगळे नाथपंथाचे आभूषण देऊन त्यांना सांगितलेलं आहे की आता तुम्ही बद्री केदाराला जाऊन तपश्चर्या करा. मार्गी ग्रामोग्रामी जात आहारापुरती भिक्षा मागत, पुढे मार्गी न गमन करत वाचे जप करतसे. परिगौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोग्राम, की गोपीचंद राजा नरोत्तम योगींद्र नेती आचरला. आता राजाने असं गोसावी पद घेतल्यानंतर जिकडं तिकडं चर्चा व्हायला लागलेली आहे की हा जो राजा आहे खूप चांगला होता, पण मात्र त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झाल्यामुळं त्यांनी हे सोडून दिलेलं आहे आणि तो आता गोसावी झालेला आहे. एकच गोष्ट राहती, जो तो ज्याच्या त्याच्या दृष्टीने त्यांचं मूल्यमापन करतो. मग जे लोक परमार्थ मार्गी होते ते म्हणतात की खरंच राजाला किती वैराग्य आहे की त्यांनी हे सगळं संसार सोडून देऊन ते बाहेर पडलेले आहे केवळ एका गुरुजींच्या आज्ञेवरून. आणि काही लोक म्हणतात त्याला ते राजापणच येत नव्हतं, तो क्षत्रियच नव्हता, त्याला हे काही शोभलेलं नाही, त्याने असं करायला नव्हतं पाहिजे. गावोगावीचे सकळजणी ऐकता विवळ होती म्हणे, नेत्री अश्रुपात गाळणी आहा म्हणतात ही. एक एकाशी बोलती वचन राजा नव्हे मायेपूर्ण, कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायने. काही लोक सांगायचे की यांनी राज्यकारभार करीत असताना प्रजेचं बाळकाप्रमाणे पालनपोषण केलेलं आहे. आणि काही लोक मात्र त्यांना नावंसुद्धा ठेवायचे. असं त्यांनी तो उत्तरेचा रस्ता धरलेला होता. तर गौड बंगाल त्यांचा जो देश आहे तो संपला. तिथून पुढं कौल बंगाल देश लागलेला आहे आणि त्या देशाचा जो राजा तिलकचंद त्यांची जी सूनबाई होती ती म्हणजे या राजा गोपीचंदाची बहीण होती चंपावती. जात असताना नेमकं ते नगर ते लागल्यानंतर
राजाने मनात विचार केला की आता आपण तर नाथपंथामध्ये आलो, आपल्याला आता काय माय बहीण वगैरे असं काही कोणी राहिलेलं नाही, पण मात्र इथून जात असताना आपण त्यांना टाळून पण जाऊ शकत नाही. आपण काय मुद्दाम तिथं त्याच्यासाठी आलेलो नाही, पण मात्र जात असताना आपण आपल्या बहिणीची गाठ घेऊ आणि क्षेमकुशल विचारून नंतर पुढे जाऊ. असो ज्या गावी जातं त्या गावीचे लोक पुढे येतं, म्हणती महाराणी राहावे येतं योग पूर्ण आचरावा. नाना पदार्थ पुढे आणीची परितोन घे कदा नृपती, भिक्षा मागून आहारापुरती पुढे मार्गी जात असे. आता ज्या लोकांना त्यांच्याबद्दल आदर होता ते गावोगावचे लोक तिथं त्यांच्या सामोरे यायचे, आपल्या आदराने त्यांना आपल्या गावात घरी घेऊन जायचे आणि त्यांना अनेक प्रकारचे पदार्थ खाण्याबद्दल आग्रह करायचे, नेसायला भारी वस्त्र द्यायचे. पण मात्र राजा गोपीचंद हे विरक्त झालेले आहेत. वैराग्य उत्पन्न झालेलं असल्यामुळे त्यांनी कशाचाही स्वीकार केलेला नाही. फक्त भुकेपुरतं 2 घास खायचं आणि पुढच्या गावाला निघायचं, असे हे त्यांचा तो कारभार चाललेला आहे. शेठ सावकार मोठे मोठे बोलवीत येती तया वाटे, पुन्हा परता वागवटे बोलता ती रायासी. हे महाराजा तुम्हा विण प्रजा दिसत आहे दीन, जैसे शरीर प्राणा विण नितेष्ठित पडतसे. त्यांचे जो गौडबंगाल देशामधले जे गावं होते त्या गावातल्या लोकांना मोठं वाईट वाटायचं की राजाला आपल्या गावामध्ये आलेलं आपल्याला पाहायचं होतं, आपल्यासाठी ते भूषणच आहे, राजा आपल्या गावात येतो, पण मात्र तो असा गोसावी होऊन येतो हे मात्र काही आपल्याला बरोबर नाही. तैसी गती प्रजेशी झाली तरी तुम्ही जाता आमची माऊली, तरी योग साधून पुन्हा पावली दर्शन द्यावे आम्हा ते. अवश्य म्हणून नृपनाथ बोळी तसे समस्त, ऐसे राजाशी गावोगाव होतं आते गुंथी चालाव्या. चालत असताना त्यांचं देशामधून बाहेर पडायला त्यांना बरेच दिवस लागलेले आहेत. आणि मग असं करीत करीत त्यांनी तो गौडबंगाल देश मागे टाकला, पौलबंगाल देशामध्ये आलेले आहे. आणि त्याचं जे राजधानीचं गाव आहे त्या पौलपट्टण नावाचं ते गाव आहे, त्या गावामध्ये ते आता चाललेले आहेत. असं कौलबंगालीचा नृपती पौलपट्टण ग्रामी वस्ती, तेथे गामिनी चंपावती गोपीचंदाची नांतसे. तिलकचंद श्वशुर नामी महाप्रतापी युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैसा नेती तो. असे ज्याप्रमाणे गोपीचंद राजाचे वडील होते त्या पद्धतीने इथं या चंपावतीचे सासरे राज्य करीत होते. त्यांचं नाव तिलोकचंद असं होतं आणि ही चंपावती तिथं सून म्हणून राहत होती. त्यांचा मोठा राजवाडा होता, त्यांच्याप्रमाणे त्यांचा बी कारभार होता. मोठं राज्य त्या तिलोकचंदाने सांभाळलेलं होतं आणि ही चंपावती त्यांची सून म्हणून तिथे होती. तया गृहीते चंपावती सासूरवासिनी परमयुती, नणंदा जावा भावां प्रतिदेवां परिमांतसे. परमप्रतापी गर्जत काळ सासू सासरे असती सबळ, तेथेही वृत्तांत समस्त सकळ गोपीचंदाचा समजला. त्या ठिकाणी तिचे जे नणंद दीर भावजया मोठा वाडा होता त्यांचा आणि अनेक त्यांचे नातेवाईक इष्टमित्र सगळे सोयरे त्या वाड्यामध्ये राहत होते. प्रजेचा राज्यकारभार त्या वाड्यातून चालायचा आणि अशा ठिकाणी ती गोष्ट कळालेली आहे की या चंपावतीचा भाऊ राजा गोपीचंद हा गोसावी झालेला आहे. समजली परी करती टीका, म्हणती आहारे न पुसका, ऐसे राज्य सोडून लेखा भीक मागणे वर येले. हा मृत्यू आला जरी तरी भिक्षा झोळीन वक्तावे करी, क्षत्रिय धर्म उदार शरीरी भीक मागणे नसेची. तेव्हा त्यांचे जे सासरे होते, त्यांचे जे पती होते, त्याचप्रमाणे दीर नणंदा जावा यांना मात्र तिच्या भावाचं हे राज्यपण सोडून गोसावी होणं हे काही त्यांना आवडलेलं नाही. आणि ते चंपावतीला सांगतात की पहा, तुझ्या भावाचं सगळं एवढं मोठं राज्य होतं, पण मात्र त्याला काही राज्य हे सांभाळता आलेलं नाही. वास्तविक पाहता त्यांना सांभाळता येत नव्हतं का? सांभाळता येत होतं, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळलं होतं. पण मात्र त्यांनी ज्या वेळेला ह्या जालिंद्रनाथांना 11 वर्ष घोड्याच्या लिजीत पचलेलं पाहिलं आणि त्याच्यातून पण ते जिवंत झालेले पाहिले, त्यावेळेला त्यांना उपरती आली आणि त्यांनी त्या विरक्तीपोटी तो संन्यास घेतलेला होता. म्हणतील सोयरा तुमचा कैसा नमसक झाला, वेडा पिसा वैभव टाकून देशा देशा भीक मागे घरोघरी. तुझ्या जन्मताची नाही मेला, क्षत्रिय कुळाचे डाग लावला, आता स्वमुखा दक्ष जाविणे कशाला श्लाघ दिसे ना पुदे. आता त्यांनी गावामध्ये ते गेले, गावाच्या बाहेरच पाणवठा होता, त्या पाणवठ्यावरती गावातले सगळ्या स्त्रिया पाणी भरायला यायच्या, कोणी धुणे धुवायला यायच्या आणि त्या दासी तिथे आलेल्या होत्या. त्यांनी ह्या गोपीचंदाला पाहिलं आणि मग त्यांनी लगेच लगोलग ओळखलं की हे चंपावतीचा भाऊ आहे. म्हणून त्यांनी राजवाड्यामध्ये जाऊन सांगितलेलं आहे की बाई, तुमचे भाऊ आलेले आहे आणि ते पाणवठ्यावरती थांबलेले आहेत. आता ते जर इथं दरबारामध्ये आले तर मोठी नाचक्की होईल. अगोदरच सासऱ्यांचा राग आहे त्यांच्यावरती
आणि न जाणो एखाद्या वेळेला ते त्यांचा अपमानसुद्धा करतील. अगोदरच ते नावं ठेवत होते की असा राजा असून काय उपयोग आहे, हा जन्मताच का मेला नाही, किंवा या क्षात्र धर्माला त्याने डाग लावला. जळोजीने लाजिरवाने भिक्षापात्र अवलंबने, जळोजीने लाजिरवाने क्षत्रिय असून सुद्धा हा भिक्षा मागतो आहे. वास्तविक पाहता भिक्षा ही मिळत नाही म्हणून नव्हती, ती सतत विवेकबुद्धीने जागृत होऊन केलेली भिक्षा होती. भिक्षेच्या अन्नाला काही दोष नसतो. ऐसे आता बहुता रेती लोक निंदतील आम्हा प्रती, आहा कैशी ती मैनावती सूत जवडेला तिने हा, आहा पुत्रा देऊन देशपटा आपण बैसले राजकपटा, दालिंदर हाती धरून गोमटा भ्रष्ट केले राज्याची चंपा. मैनावती राणीनंतर सुधरून घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी पण खुशाल मुलाला जाऊन दिलेलं आहे आणि त्या जालिंदर नाथाच्या बरोबर तिथे ते सेवा करीत बसलेली आहे. आहा सांडोनी रत्नवटी हाती घेतली कैसी नरोटी, कनक टाकून चिंधोटी भाळी बांधी प्रीतीने, हा जालिंदर कोणता नेका भिकार वाईट मिरवे लोका, हाती धरला तमळ रोडका डोई बोडका शिखा नष्ट, ऐशियाच्या लागून ध्यानी घराशी लावला आपल्या अग्नी, आता काळे तोंड करून जगा माझी मिळत असे. आता मात्र या मैनावतीला गोपीचंद राजाला काळतोंड करावं लागलेलं आहे आणि ह्या आता फिरत फिरत इथपर्यंत आला. आता उद्या राजवाड्यामध्ये येईल. मग आमच्या दरबारचे लोक काय म्हणतील की पाहा तुमचे हे सुनेचे भाऊ हे खुशाल भिक्षा मागत आलेले आहे आणि एवढा मोठा समर्थ राजा होता पण आज मात्र तो भीक मागत आहे. आहा माय नव्हे ती लाव म्हणावी, स्वसूत दिने केला गोसावी, लठ्ठा आश्रमाचा लागून पायी विघ्न आणले राज्यात, आता कोण तिचा बाप उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरुणी खटाटोप देश धडे लावेल की. त्याचप्रमाणे जर स्वतः राजा जर संन्यास घेऊन निघून गेलेला आहे त्या राजावरती तिथं राज्यात अराजक होईल आणि दुसरे शत्रू येऊन त्याच्यावरती आक्रमण करतील, ते राज्य जिंकून घेतील. म्हणून ह्या मैनावतीनं आपल्या बाळाला जे संन्यास दिलेलं आहे ही गोष्ट काही चांगली केलेली नाही. ऐशी वल्गना बहुत रीती एकमेक स्वमुखे करती, त्या ऐकून चंपावती क्षीणचित्ती होतसे, मनीच्या मनी आठवून गुण बंधूसाठी करे रुदन, नणंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खोचती. आणि मग त्यांना त्या नणंदा जावा त्याचप्रमाणे त्यांची जी मैत्रिणी वगैरे आहे त्यांना पण ती गोष्ट फार वाईट लागलेली आहे आणि ते सांगतात की ह्या चंपावतीने हे काही चांगलं केलं नाही, चंपावतीला नावं ठेवत आहेत आणि मग तो जो दुष्कीर्ती अनेक प्रकारचा हा कलंक लागल्यासारखं तिला वाटायला लागलेलं आहे. ती मनामध्ये विचार करते की काय करणार, आपल्या भावाने संन्यास घेतला पण आपल्याला त्याच्यातली काही माहिती नाही आणि तिला मात्र ते बोलणं असह्य झालेलं आहे. आणि ते राजा त्रिलोकचंद हे स्वतः घरामध्ये आलेले आणि ते सांगतात की सुनबाई ते आलेला आहे तिथं पानवट्यावरती, त्याला इथं काही दरबारामध्ये येऊन देऊ नका, त्याला म्हणा तिथंच घोड्याच्या शाळेमध्ये राहा, तिथं तुला त्यांना जेवण घेऊन जाय, तुला काय भेटायचं असेल ते भेट, पण इकडं दरबारामध्ये काही आणू नको. चंपावतीला फार वाईट वाटलं. ती विचार करते की आपला भाऊ एकेकाळीमध्ये ज्या वेळेला तो राजा होता समर्थ होता त्यावेळेला त्याला किती किंमत होती, त्याला सामोरे जाऊन त्याला घेऊन येत होते. आज मात्र माझ्या भावाची गती ही जगापेक्षा विपरीत झालेली आहे. ऐशी वल्गना बहुत रीती एकमेक स्वमुखे करती, त्या ऐकून चंपावती क्षीणचित्ती होतसे, मनीच्या मनी आठवून गुणबंधूसाठी करे रुदन, नणंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खोचती, म्हणती भावाने उजेड केला कीर्तिध्वज उभारेला, राज्य सांडून हात बेकेला ओढवितो लोकाशी. त्यांनी किती दुष्कीर्ती केलेली आहे, ते सगळं चांगलं चाललेलं असतानासुद्धा त्यांना ते राज्य सोडून दिलं आणि भीक मागत फिरतो आहे. आणि अशा प्रकारची जे बोलणं आहे त्या चंपावतीला काही सहन होत नाही. ती मनामध्ये विचार करते की काय करावं, आता ही तर घटना तो होऊन गेलेली आहे आणि त्या लोकांच्या दृष्टीने ते वाईट असेल, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असेल, पण मात्र माझ्यासाठी दोन्ही बाजूनं माझंच मरण आहे. मायबंधूने देवटा लावला तेही लोका उजेड केला, आता उजेडीचा उरला हेही करेल तैसेची, हा माहिती होरांड जगी बोडविले भांड, आता कैसे काळे तोंड करून या मृतसे, ऐसे दुःखाचे देती घाव हृदय खोतुनी करते ठाव, बोलणे होतसे शास्त्र गौरव दुःख विषम खूप मोठं दुःख त्या चंपावतीला भोगावं लागत होतं. कारण की एक वेळ जर समजा राग आला तर तो बोलून दाखवला, व्यक्त केला तर ते ठीक आहे, पण जर तो व्यक्त केला गेला नाही तर त्याचेसुद्धा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. तसे दुष्परिणाम तिच्या शरीरावरती व्हायला लागलेले. मनाने ती उदास झाली आहे, कोणाशी बोलेना आणि बोलायची सोयच नाही. मग तिच्यावरती मोठं औदासीन्य तिच्या मनाला आलेले आहे. ती मनात विचार करते
की आपला जाऊ द्या काही असं यांनी काही जरी म्हटले तरी माझा भाऊ येतो. मग त्या ठिकाणी त्यांनी त्या दासींनी त्या राजाला आणलं, अश्वशाळेमध्ये घोड्याच्या शाळेमध्ये ठेवलं आणि त्या जेवण पाठवलेलं संध्याकाळचं. आणि त्यांना सांगितलं की भाऊ तुम्ही आता जेवण करून घ्या, चंपावती थोड्या वेळाने तुम्हाला भेटायला येईन. ऐसे दुःखाचे देती घाव करती ठाव, बोलणे होते ते शस्त्र गौरव दुःख विषम परभरी. एरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामवृंद पौल पटणे, येऊन शुद्ध पाणवठी बैसला. त्याप्रमाणे त्या दासींनी आणलं, घोड्याच्या शाळेमध्ये बसवलं, त्यांना जेवण घेऊन गेलेले पाठवलेले जेवण बहिणींना, आणि त्यांना सांगून राहिले की आता तुमची बहीण तुम्हाला थोड्या वेळाने भेटायला येईल. राजाला पण मोठं वाईट वाटतं की ज्या ठिकाणी आपला मोठा गौरव होता त्या तिच्या सासऱ्यांच्या पंक्तीला बसून आपण जेवत होतो, आज मात्र आपल्याला राज्य नसल्यामुळं आपल्याला अशी गत यांनी केलेली आहे. पण हरकत नाही, त्यालाही मोठं वाईट वाटलं. त्याला असं वाटलं एक वेळ की आपण काही जीवच नाही. पण मात्र पुन्हा विवेकबुद्धीनं विचार केला आहे की त्याच्यावर त्यांचा जो राग आहे तो अन्नावर काढायचं काही कारण नाही. अन्न हे तर पूर्ण ब्रह्म आहे, म्हणून आपण जे काही आपल्या वेळेला आलेलं आहे ते आपण खाऊन टाकलं पाहिजे असा विचार करून त्यांनी जेवणाला सुरुवात केलेली आहे. आला परी लोकात करील आमची अपकीर्त, संचरोनी पटनात भीक मागेल गृहग्रही. तरी आता पातारून अश्वशाळेत ठेवा आणून, तेथे ते घालून भोजन बोळवावे येथून. राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैसी भगिनी ताई माई, घर घर बाप घर घर आई भरली असे विश्वास. शिवाय दुसरा विवेकबुद्धी अशी आहे की आता आपण संन्यासी झालो, साधू झालेलो आहे, आपल्याला घरी घरी आई आहे, घरी घरी बहिणी आहेत. त्याच्यामुळं आपण त्या बहिणीवरती किंवा त्यांच्या बहिणीच्या सासऱ्याच्या त्या लोकांवरती राग काढायचं काहीही कारण नाही. सकळांशी सांगितला वृत्तांत की राजा बैसविला वैश्वशाळेत, मग राजकांतेने पाठविले अश्वशाळेत तत्वता. चौथी परिचारिका घेऊन अन्न अश्वशाळे आले लगबगा करून, म्हणे महाराजा भोजन अन्न येईल की. राजा विचार करी मानसी हा आदर आहे संपत्तीशी, व्याही विहिणी खायासी संपत्तीशी मिळतात. राजा मनात विचार करतो की हे जे काही समाजामध्ये आपण एकमेकांना किंमत देतो ती किंमत तर माणसाला किंमत नाही आहे. त्यांच्याकडे जे काही सत्ता पद पैसा अडका त्याच्यावरती किंमत मोजली जाते. आणि मी एवढा मोठा राजा असूनसुद्धा आज मात्र मला घोड्याच्या शाळेमध्ये बसवलं जात आहे. मान अपमान दोन्ही समान पाळीताती योगीजन, ऐसे परिलक्षून मन भोजनाते बैसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन अन्न ब्रह्म, स्वस्वरूपी ब्रह्मेचे जीवन ब्रह्म नाद ब्रह्म मिळत असे. तेव्हा आता कोणावरतीच रागवायचं काहीच कारण नाही. आपण गोसावी झालो तर आपल्याला ह्या काही सगळ्या गोष्टी ह्या सहनच केल्या पाहिजे. सुखदुःख समे कृत्वाम लाभा लाभौ जया जयो, गतासू नागतासू नान्यू शोषंती पंडिता. म्हणजे सुख दुःख कमी जास्त थंड उष्ण हे द्वंद्व हे राहणारच आहे जीवनामध्ये, पण त्याच्यासाठी आपण काही राग करायचं काही कारण नाही. अशा पद्धतीनं त्यांनी विवेकबुद्धी केली, जेवण करायला सुरुवात केली. आणि मग तिच्या धीर नंदा भावजया त्यांनी उलटा अर्थ काढला आणि म्हणता पहा या भावाला काही लाज नाही, त्याने राज्य सोडलं तर सोडलं, पण इथं बहिणीचा पण घरी आला तर आला आणि तो ह्या घोड्याच्या शाळेमध्ये बसलेला आहे आणि इथं बसून तो खुशाल जेवण करतो आहे. म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला, मान अपमान कैसा त्याला, तस्करा सम येऊन बसला गश्वशाळे माझे. हा जळो वाचे जिने केवढे वैभव सोडून, आता हिंडतो दैन्यवाणा श्वाना समान घरोघरी. आता खुशाल हा घरोघरी फिरून राहिलेला आहे आणि एकेकाळी मात्र याचं जे वैभव होतं ते आज मात्र लुप्त झालेलं आहे. आणि ह्या ज्या नंदा भावजया त्यांच्या ज्या मैत्रिणी वगैरे ह्या सगळे लोक सासू या बायांमध्ये ते जास्त चालतं निंदा मस्त नालस्ती, आणि त्या एकमेकांच्या निंदा नालस्ती करीत असताना अशा पद्धतीने करतात की त्या चंपावतीला ऐकू जाईल, तिला ते बोलणं असंही झालेलं आहे. ती मनात विचार करते की असं जर आहे त्याच्यापेक्षा आपल्याला मरण आलेलं बरं, म्हणून ती एकटीच वरती गेलेली आहे. भावाला भेटणं तर दूरच राहिलं, एका दालनामध्ये गेली, खोलीमध्ये गेली आणि तिनं खंजीर काढला, आपल्या छातीमध्ये खुपसला. 2-4 वार तिनं स्वतःच आपल्या छातीवरती करून घेतले. त्याच्या योगाने काय झालेलं आहे, अतिरक्तस्रावाने ती मृत्यू पावलेली आहे. आणि ती दिसत नाही म्हणून ज्या वेळेला चौकशी झाली त्यावेळेला कळलं ती वरती गेलेली आहे. आणि वरती जाऊन पाहतात तर ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. चंपावती बहीण त्यांची मृत झालेली आहे.
ऐसे ऐकुनी राये वचन म्हणे राहीन आत्ता दिन, तरी आताची जाऊन श्रुत करावे तिथे. रुधिराचे तळे सातले जठराव घे, बाहेर पडले ते पाहून युवती वैले. शंखध्वनी करता ती सासू सासरे भावे धीर, पती नंदा जावा चाकर, म्हणती बंधू करता साचार, उदार झाली चंपावती. आणि मग त्या ठिकाणी ती मृत्यू पावलेली आहे. राजवाड्यामध्ये एकच आकांत झाला. तिचे सासरे, पती, धीर, भावजया, त्याचप्रमाणे नणंदा यांना मोठं वाईट लागलेलं की मी जरी बोलत होतं पण आम्ही का असं तिला करायला सांगत नव्हतं, तिनं असं काही करायला नको होतं, आणि असं म्हणून उलटं तिलाच दोष देऊन राहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मोठा शोक चाललेला आहे. रात्री पहाटेचा वेळ येतो, तोपर्यंत राजा उठला. आवरून सावरून तो आता दुसऱ्या गावाला निघणार होता. जाता जाता बाईंची गाठ घ्यावी म्हणून तो तिथं थांबलेला होता. आणि एवढ्यामध्ये त्यांनी तो आकांत ऐकला. काय हे असं विचारल्यानंतर लोकांनी सांगितलं की अहो ती यांची सुनबाई आहे, गोपीचंद राजाची बहीण चंपावती, तिनं आत्महत्या करून घेतलेली आहे. का तर तिचा भाऊ गोसावी झाला. त्याच्यावरून ह्या नंदा सासू या त्यांना नावं ठेवायच्या, जावा भावजया, ते काही तिला सहन झालं नाही आणि भावाकरता तिनं प्राण दिलेला आहे. कोणी आठवणी रडते गुण, कोणी रडता ते चांगलपण, कोणी म्हणते दैवहीन भ्रतारास येता, कोणी म्हणते अब्रुवान चंपावती होती उत्तम, निजबंधूचे क्लेश पाहून दिसला प्राण लज्जेने. एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती, मृगनयनी जैसा असती स्त्रिया माझी मृतसे. खूप चांगली होती ती, स्वभावाने चांगली होती. इतके दिवस तिनं सगळं सहन केलं, पण मात्र आता त्याचा उच्चांक झाला, ते मात्र तिला आता सहन झालं नाही. भाऊ दारामध्ये आलेला असताना त्याची त्यांच्यासमोर जी ती काही भावाची निंदा नालस्ती झालेली आहे ती काही तिला सहन झालेली नाही. ऐसे म्हणून आक्रंदती अवघे एकती कोल्हाळ करती, तो नाद अश्वशाळेप्रती अकस्मात आदळला. अश्वशाळेबाजी गौडनाथ अश्वरक्षकाला आगी पुसत, एवढा कोल्हाळ का सदनाथ आला झाला आहे कळना. ते जे घोड्याचे चाकर होते त्यांना त्यांनी विचारलं गोपीचंद राजाने का म्हणून कोण रडतंय. त्यावेळेला त्यांनी सगळी ही गोष्ट सांगितली. आणि मग मात्र राजाला मोठा पश्चाताप झाला. आपण तर साधू झालेलंच होतो, तिथं नसतो आलो तरी बरं झालं असतं. आपण आल्यामुळं ह्या बहिणीने जीव दिलेला आहे. तेचा बंधू झाला पिसा, सोडून गेला राज्य मांदुसा, म्हणून विरोनी दुःख लेशा जीवित त्या गेले रणकेने. येरू म्हणे बंधू कोण, ते म्हणती त्रिलोकचंद नंदन, गोपीचंद ऐसे नाम जगा माझी मृत्यू. कोण तिचा भाऊ असं विचारल्यानंतर ते सांगतात की चंपावतीचा भाऊ शेजारचा गौड बंगाल राजाचा त्रिलोकचंद राजाचा मुलगा, हा त्रिलोकचंद राजाचा मुलगा हा गोपीचंद, आणि हा स्वतःच गोपीचंद होता. ही सगळी गोष्ट त्यांनी ऐकली. त्याच्या मनाला फार वाईट वाटलेलं आहे, मनावरती परिणाम झालेला आहे. आणि ते म्हणतात की आपल्यासाठी आपल्या बहिणीने प्राण दिलेला आहे. तरी आता महीवरती माझी झाली अपकीर्ती, आणि कसोय रे दुःख चित्ती मानतील बहुवस. मी येथोय आलो म्हणून चंपावतीने दिधला प्राण, हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की. ऐसा विचार करी चित्तात परिनयनी लोटले अश्रुपात, हेरीकडे संस्काराचे प्रेत चितामय चालले. आता तो काही झाला तरी भाऊ होता, त्याच्याही डोळ्याला पाणी आलेलं आहे आणि तो उक्षे रडू लागलेला आहे. आणि तो मनामध्ये विचार करतो की आपण इथं आलो नसतो तर बरं झालं असतं. निदान ह्या दृष्टीआड का सृष्टीआड त्याचं काही आपल्याला एवढं काही तारतम्य किंवा एवढं मोठं दुःख राहिलं नसतं, निदान आपल्यासमोर अशी गोष्ट झाली नसती. आता उद्या लोक काय म्हणणार आहे, तर इथं भाऊ गोसावी झाला तो इथं आला आणि हे काही तिला सहन झालं नाही आणि म्हणून तिनं स्वतःचा प्राण दिलेला आहे. तरी आता असो कैसे उठवावे स्व भगिनीसी, आणि चमत्कार सोयऱ्यांशी दाखवावा प्रतापे. आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानले यांनी, तरी नाथ पंथाची प्रताप करणे दिनदृष्टी जावावी यव्हाना. तिला स्मशानामध्ये नेण्याची तयारी झाली होती, तिरडी बांधली गेली, तिथं प्रेत त्याच्यावरती ठेवलं गेलं आणि रामनाम सत्य आहे असं म्हणून उचललेलं आहे. आणि ते स्मशानाकडे त्या प्रेताला घेऊन चाललेले आहे. त्यांच्या मागे राजा गोपीचंदसुद्धा ताई ताई म्हणून हंबरडा फोडीत चाललेला आहे. तर आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानले यांनी, तरी नाथपंथाची प्रताप करणे निर्दृष्टी धावावी. तैसा पार्वतीचा गोसावी परिदक्षे हिरता जावई, दिवित्व धुरून प्रताप मही गाजविला तयाने. त्याप्रमाणे पूर्वी पार्वतीच्या महादेवाची निंदा या दक्ष राजाने केली. पार्वतीचे वडील असून सुद्धा यज्ञामध्ये महादेव शंकराला आविर्भाग दिला नाही, त्यांना लग्नाला सुद्धा बोलवलेलं नाही. तरीसुद्धा पार्वतीने बापाच्या घरी कशाला निमंत्रण पाहिजे, तुका म्हणे तेथे न पातारीता जावे,
कदा न सोडावे चरण त्यांच्या आईवडिलांच्या घरी, साधू संतांच्या घरी, देवाच्या द्वारी जायला कोणाचं निमंत्रणाची काय गरज आहे तरी. ती गोष्ट त्यांनी पार्वती मातेने सुद्धा ऐकली नाही आणि ती घेऊन गेलेली आहे. मग तर त्यांनी जसा त्यांचा तिरस्कार केला महादेवाचा, तसाच तिरस्कार ह्या चंपावतीच्या सासऱ्यांनी आणि ह्या लोकांनी आमचा केलेला आहे. नाथपंथाला ते सामान्य लोक समजले, त्यांनी काही महत्त्व दिलेलं नाही. वास्तविक पाहता नाथपंथ हा खूप श्रेष्ठ आहे, पण नाथपंथ कोण काय हेच यांना अजून माहिती नाही. त्यांची मत तिथं दूरच राहिली. म्हणून ते मनामध्ये विचार करतात की माझ्या बहिणीचे जरी आता प्राण गेला, पण मात्र माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, पण माझे जे गुरुजी आहे जालिंदरनाथांना मी इथं घेऊन येईन आणि त्या भगिनीला बहिणीला मी जीवन संजीवन करीन. तेवढी ताकद माझ्या गुरुमध्ये जालिंदरनाथांच्या मध्ये आहे. राक्षस पाळ तृणमूल्य मानला अनिल बाळ, तरी सकळ लंकेचा काळ एकदाची झाडली. तन्याय आम्हा येथ झाले मान सन्मान रहित, तरी आता याते नाथपंथ निजदृष्टी दाखवा. यांना माहिती नाही, यांना आपण घेऊन येऊ गुरुजींना आणि माझ्या बहिणीला उठवून मी, असं त्यांनी मनामध्ये विचार केलेला आहे. आता इकडं तोपर्यंत त्यांचं त्या प्रेताला तिरडेवरती ठेवलं गेलं. त्यांच्यावरती त्या 3 भोवती प्रदक्षिणा मारण्यात आल्या. सरणावरती त्या प्रेताला ठेवलेलं आहे. आता तिथं नवरा त्यांना पाणी पाजणार. एवढ्यामध्ये हा गोपीचंद संन्यासी झालेले साधू, गोपीचंद साधू हे पुढं झालेले आहे आणि त्या चंपावतीच्या सासऱ्याला म्हणतात की मामा थांबा, तुम्ही लगेच अंत्यसंस्कार करू नका. माझे गुरुजी अजून जालिंदरनाथ महाराज हेलापट्टण नगरामध्ये आहे, ते इथून जवळच आहे. त्यांना मी घेऊन येतो आणि माझ्या बहिणीला जिवंत करतो. तुम्ही ज्या नाथपंथाला सामान्य समजतात, गवताप्रमाणे सामान्य समजतात, तसं नाही आहे. नाथपंथ हा मोठा श्रेष्ठ आहे. हा नाथपंथ महादेव शंकरापासून उगम पावलेला आहे आणि त्यांचं जे शाखा आहे ती आतापर्यंत जालिंदरनाथांपासून कानिपनाथापर्यंत माझ्यापर्यंत आलेली आहे. तेव्हा तुम्ही फक्त मला वेळ द्या. कोणतीही जर गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी वेळ पाहिजे. आपण अपेक्षा करतो पण मात्र वेळ देत नाही आणि मग आपल्याला वाटतं अमुक काम झालं नाही तर मग काम झालं नाही, होईल कसं? त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, श्रम करावे लागतात, पैसा मोजावा लागतो आणि तुम्ही फक्त मला साठी वेळ द्या. मी त्यांना गुरुजींना घेऊन येतो आणि ह्या माझ्या बहिणीला मी जिवंत करतो. ही गोष्ट काही त्या चंपावतीच्या सासऱ्यांना, कारण की तो वेळच तसा होता. आता अंत्यसंस्कार करायचा, लोक वाट पाहत होते. अग्निडाग दिला की आपण आपापल्या घरी निघून जाऊ. मी येथे समय असता वाया जात असे भगिनी आता, मग व्यर्थ करून हे अतिरिक्त नाथपंथा सार्थक नाही मिरवले. ऐसे बोले सकळा ते परी अविश्वासी सकळ जन, म्हणती मेल्या जीवे तो पूर्ण कदा काळे येईना. गोपीचंद म्हणे बोलता सत्य परी मम गुरु ते प्रताप कृत्य, वर्णन करता सरस्वती निवासा पूर्ण मिरतसे. तेव्हा ही गोष्ट काही त्या तिथल्या जमलेल्या लोकांना पटत नाही. ते म्हणतात अरे एकदा माणूस मृत्यू झाला, मेल्यानंतर माणूस पुन्हा कधी जिवंत होतो का? कधी कोणी ऐकलं का? ते म्हणतात की हा मामा असं झालं नसेल पूर्वी कधी, पण आज मात्र ते होऊ शकेल. मी माझ्या गुरूंना घेऊन येईन आणि यांना जिवंत करीन. गोपीचंद म्हणे बोलता सत्य परिमम गुरु ते प्रताप कृत्य, वर्णन करता सरस्वती ते वाचा अपूर्ण मृतसे. जेणे कानिफाचे अर्था लागुनी सकळ देव आणले आवनी, आणले परिपूर्णपणे वृक्षा लागे गोवले. माझ्या गुरुचा मोठं श्रेष्ठपणे त्यांना प्रत्यक्ष दत्तगुरूंचा अनुग्रह लाभलेला आहे. महादेव शंकरांचे आशीर्वाद लाभलेले आहे आणि कानिपनाथांना आशीर्वाद देण्यासाठी दैवत बोलवले. त्यांनी आशीर्वाद द्यायचं नाकारल्यानंतर खाली डोकं वरती पाय अशी अवस्था माझ्या गुरूंनी देवांची केलेली आहे. सध्या पहारे मम प्रताप करणी, 11 वर्षे धरती अवनी, अश्वविष्ठित राहिला मुनी प्रताप वर्णू केविता. तरी धैर्य धरून 4 दिन करा प्रेता ते संगोपन, श्री जालिंदर येथे आणून उठवेन भगिनी. तुम्ही फक्त 2 दिवस थांबा. त्या ठिकाणी मी जालिंदरनाथांना घेऊन येतो आणि त्यांच्या हाताने माझ्या बहिणीला जिवंत करतो. ही गोष्ट काही त्या लोकांना पटत नाही आणि त्यावेळेला ते मनामध्ये विचार करून राहिलेले आहे की न जाणो एखाद्या वेळेला जर काही झालं तर मग त्यांनी मनामध्ये विचार केला आता हा तर काय ऐकत नाही आहे आणि याला असं जर सांगितलं तर पटणार नाही. मग ते सांगतात की आता तुम्ही एक करा, तुम्ही असं करा, तुम्ही जा जालिंदरनाथांना घेऊन या आणि आम्ही इथंच तोपर्यंत राहतो. तुम्ही कधी या, उद्या या, परवा या, 2 दिवसांनी या, 3 दिवस, कारण ते काय
यायला किती जरी नाही म्हणलं तर वेळ लागणारच. आणि असा विचार करून गोड गोड बोलून त्यांनी गोपीचंदांना निरोप दिलेला आहे. आणि गोपीचंद बाहेर गेलेला पाहिलं आणि इकडं त्यांनी अग्निडाग दिला आणि ते ताबडतोब आपल्या घराकडे परतायच्या तयारीत लागलेले आहेत. परीन ऐकते अविश्वासी शुभा रचिला स्मशानमयशी प्रेत ठेवून येते चित्तेसी अग्नी लावू म्हणतात ते पाहुणे गोपीचंद मग आपण चितेत बैसून शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मध्ये लागे. ते लोक काही ऐकत नाही म्हणून ह्या गोपीचंद राजाने त्या सरणावरतीच आडवे झालेले आहेत. माझ्या बहिणीला जाळायच्या अगोदर मला पहिल्यांदा अग्नी लावा आणि नंतर पुढचं प्रेत जळू द्या असं म्हणून ते आडवं झालेले पाहिलं. आणि मग मात्र त्यांनी विचार केला की आता हा पण भावनावश झालेला आहे. हा म्हणतो हे असं कुठे होतं असतं का, माणूस काही पुन्हा जिवंत होत नाही. पण मात्र आता याची काहीतरी समजूत काढली पाहिजे आणि ह्या प्रसंगातून सुटका केली पाहिजे. म्हणून ते चंपावतीचे सासरे तिथले ज्यांचे जे जमा झालेले इष्ट मित्र सगळे सोयरेजन त्यांनी जालिंदर यांची गोपीचंदाची समजूत काढलेली आहे. बरं तुम्ही म्हणताना आपण तसं करू, तुम्ही असं करा लगेच जा जालिंदरनाथांना घेऊन या, तोपर्यंत आम्ही इथंच थांबतो असं म्हणून गोड बोलून त्यांनी तिथून त्यांची रवानगी केली. इकडे गोपीचंद राजा मार्गाला लागले. थोडेसे लांब गेलेले पाहिले आणि हा काय आता पुन्हा परत येणार नाही, येईल तर कितीतरी दिवस लागतील, तो काय लगेच येत नाही असा विचार करून त्यांनी आगीनडाग दिलेला आहे आणि आपल्या घरी निघायच्या तयारीत आहेत. येरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर पाव दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे. येरी म्हणे फार बरोवे चंपावतीचे प्रेत रक्षावे मी हस्त धावून गुरुचे भावे उपदवीन प्रेमाचा. मध्यंतरी त्यांनी विचार केलेला आहे की न जाणो असं हे करतील म्हणून त्यांनी गोपीचंद राजांनी त्यांना विनंती केली की महाराज न जाणो तुमच्यावरती पण माझा आता विश्वास राहिलेला नाही, खरं म्हणजे कोणाचाच विश्वास नाही. तर तुम्ही आता एक करा, त्या माझ्या बहिणीचा एक हात तुम्ही काढून माझ्याकडे द्या, मी ते गुरुजींना दाखवीन. ते पाहिल्यानंतर माझ्या गुरुच्या मनामध्ये प्रेम भावना उत्पन्न होईल आणि माझ्यासाठी काही पण ते करू शकतात, चंपावती राणीला जिवंत करू शकतात असं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे तो विचार मांडला. त्यांनी विचार केला काय हरकत नाही, त्यांनी तो हात काढून दिलेला आहे. आणि इकडं हे गोपीचंद राजा गेल्यानंतर त्यांनी त्या प्रेताला अग्निडाग दिला नकळत आणि ते घरी निघाले. आता इकडं तो हात घेतला हातामध्ये यांनी आणि हे चाललेले गोपीचंद राजा हेलापट्टण नगरामध्ये. पण गुरुची दृष्टी इतकी सूक्ष्म राहते की आपला शिष्य कुठे आहे, तो काय करतो आहे किंवा त्यांचं तिकडं काय चाललेलं आहे, तुमच्या इथं भूतकृतीच्या खबरा मध्ये निरंतरा लागते. मग तेव्हा त्यांनी तो विचार केला आणि त्या जालिंदरनाथांना तिकडं ती अंतर्प्रेरणा झालेली आहे की आपला शिष्य गोपीचंद हा काहीतरी संकटामध्ये आहे. काय संकट आहे तेही त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं आणि त्यांनी व्यानास्त्र मंत्राचे जप केले की जे व्यानास्त्र गंधर्वांकडून त्यांना मिळालेलं होतं, दुसरं कोणाकडं नव्हतं. त्या काळामध्ये काय असे वाहनं नव्हते. मग त्यांनी ते व्यानास्त्र मंत्राचा जप केला आणि ज्या ठिकाणी हे गोपीचंद राजा निघालेले होते पौलपट्टण नगरामधून बाहेर त्याच्यापर्यंत ते आलेले आहेत. आल्यानंतर त्या गोपीचंद राजाला इतका म्हणून आनंद झाला कारण की आपण ज्यांची इच्छा करीत होतो, जे आपल्याबरोबर आता ह्या घडीला आवश्यक आहेत, ते प्रत्यक्ष गुरु महाराज जालिंदरनाथ आपल्या समक्ष आलेले आहेत. पिशून करतील विचक्षणा नाना परिती होईल बलगना बाळ पाविले शोकसाना आप्तजना पुढते. अकस्मात गोपीचंदास निजदृष्टीने देखिले म्हणे वत्सा पुन्हा पुरतून किमर्थ केले आगमन चरणावरती भाळ ठेवून वृत्तांत सर्व निवेद. अरे तू इकडे कुठं परत मागे निघालेलं आहे असं प्रत्यक्ष जालिंदरनाथांनी गोपीचंद राजाला विचारल्यानंतर गोपीचंद राजा म्हणतो की बरं झालं महाराज, मला यायला वेळ लागला असता तर तुम्हीच इथं आलेले. आणि मग ही अशी घटना आहे, त्या माझ्या बहिणीनं माझ्यासाठी जीव दिलेला आहे आणि ते लोक तिला जे काही त्याची निंदा नालस्ती करीत होते ती काही तिला सहन झाली नाही आणि म्हणून तिनं आपला जीव दिला आणि तिचं क्रियाकर्म करण्यासाठी सगळे स्मशानामध्ये आलेले आहेत आणि ते काही ऐकत नाही. त्यांनी त्या चितेला अग्नी द्यायचं ठरवलेलं होतं, पण मी मात्र ह्या अशा पद्धतीनं थोडा विचारमध्ये घासला, त्यांना गळी उतरवला आणि त्याचा हात घेऊन आले. ते म्हणतात की अजिबात घाबरू नको, आता मी आलो ना, मी आल्यानंतर तुला काहीच काळजी करायचं काही काम नाही. दोघांनी पण व्यानास्त्र मंत्राचे जप करून दोघांच्या सह ते पुन्हा स्मशानामध्ये गेलेले. स्मशानामध्ये येऊन पोचले याला त्या पौलपट्टणच्या तिथे येऊन पाहता तर ते प्रेत जळून राहिलेले. म्हणजे त्यांनी प्रेताला अग्नी दिला होता आणि ते पुन्हा राजवाड्यात परत गेलेले होते.
मग तिथून ते राजवाड्यामध्ये आलेले. आल्यानंतर दोघांना पाहिलं. गोपीचंद राजाला पाहिल्यानंतर त्या चंपावतीच्या सासऱ्यांना त्या लोकांना राग आलेला आहे. तर त्यांच्याबरोबर ते जे गुरुजी आहेत त्यांनाही पाहिलं आणि ते विचार करता की हे कशाला याच्यासाठी आले. अहो हा तर राजा गोसावी झालाच झाला, पण यांच्याबरोबर यांनी या मोठ्या माणसाला सुद्धा दोष लावायचं काम चालवलेलं आहे. कनकासन त्यावरी बैसून अग्निनंदन पुढे उभा, तरी ते नमनाधिका आदर जैसा शठाचा शृंगार, की ढिसाळपणे होस नगर तेवी विनय भावते, क्याजा कंठीजे लंबसन की गारुड्याचे शिरत्व पूर्ण, की वेशेचे मुखमंडन तेवी आदरण रूपाचा. मग ते राजे तिथले जे लोक आहेत ते उठून उभे राहिलेले आणि ते त्या यांना बोलवलं, मोठा सन्मान दिलेला आहे. सोन्याच्या सिंहासनावरती बसवलं जालिंद्रनाथांना. हे राजा गोपीचंदसुद्धा हात जोडून पुढे उभे राहिलेले आहेत आणि हे सगळं काही आहे, पण मात्र त्याच्यामध्ये मनापासून आदर नाही. फक्त एक शाब्दिक कवयत किंवा आपल्या घरामध्ये आलेत अतिथी धर्म, आल्यानंतर कोणत्याही पाहुण्याला आपण बोलायचं नाही म्हणून फक्त त्यांचा सन्मान ठेवलेला आहे. प्रत्यक्ष मात्र मनापासून आदर काहीच नाही. उलट यांच्यामुळेच हा गोपीचंद गोसावी झाला हे शल्य त्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. की घर निघेते सवाष्णपण, की भेद्याचे देवतार्चन, की म्हशीचे गण्या नाम तेवी विनय भावाते, तन्याये तो नृपती तिलकचंद उभा भक्ती, परिभावना सकळ नाथा प्रति कळून आले त्याचे. आता ते जालिंद्रनाथ होते, ते काय सामान्य होते का? त्यांना या सगळ्या गोष्टी कळून आलेल्या आहे की हे सगळा काही आदर सत्कार चाललेला आहे हा काही मनापासून नाही. हा आपलं नाम मात्र किंवा इथं फक्त वाईट बोलता येत नाही म्हणून आपलं नाम मात्र आपला हा सत्कार चाललेला आहे. मग त्यांना विचारलेलं आहे की महाराज ही चंपावती कधी गेली वगैरे सगळी त्यांनी माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर सांगितलं की काय हरकत नाही, तिचं जे वस्त्र आहे ते आणा. मग त्यांनी एक तिथे सतरंजी अंथरली, त्याच्यावरती तिथे जे वस्त्र ठेवले, त्याच्यावरती तो हात ठेवला आणि हे लोक पाहून राहिलेले. हा गोपीचंद वेडा झाला, तर त्याच्यासाठी त्याचे गुरुजी पण वेडे पण करून राहिलेले आहेत. अहो हा म्हणतो की बा माझ्या बहिणीला मी गुरुजींना आणीन जिवंत करीन. गोपीचंद राजा तर जिवंत करूच शकत नाही, पण आता त्याच्या गुरुला पण त्यांनी इथं आणलेलं आहे आणि त्यांच्या गुरूंना सांगून राहिलेले आहे की माझ्या बहिणीला जिवंत करा म्हणून. किती वेडेपणा आहे हा, असं ते सांगून राहिलेले आहेत. तुझे गृही असे युवती जैसा महेंद्र ग्रह बसती, मनहीन मृतसे परी आता असो कैसे, काय करावे ब्रह्मतंत्राते न करी. मग पाहून गोपीचंदाते हस्त देई म्हणतसे, हस्त काढून दृष्टी देता झाला करसंपुटी, शव जाणून पोटी उच्चार न करी रायाते. त्या सतरंजीवरती तो हात ठेवलेला आहे, तिथे वस्त्र वगैरे ठेवलेले आहेत आणि मग नाथ महाराजांनी हातामध्ये विभूती घेतली. पहिल्यांदा कामिनी मंत्राचा जप केलेला आहे आणि कामिनी मंत्राचा जप करून ती विभूती चंपावती नावानं घेऊन त्या हाताच्यावरती टाकलेली. त्याबरोबर काय झालेलं आहे चमत्कार, त्या ठिकाणी चंपावतीचा देह तयार झालेला आहे. आधी तो मृतदेह पडलेला आहे, पण त्या केवळ फक्त हात एवढंच निमित्त होतं. त्याच्या निमित्ताने त्यांनी पूर्ण शरीर चंपावतीचं तयार केलं. तर त्यांचे सामर्थ्य होतं तेवढं. आणि तो मृतदेह तयार झाल्यानंतर गोपीचंदाला बोलवलं, संजीवनी मंत्र आसराचे मंत्र जप केले आणि त्याला सांगितलं, गोपीचंदा तुझ्या बहिणीला तू आता हाक मार. मग भस्म करे चिमटोने मंत्र प्रयोग बोले होटी, सकळ संजीवनीची राठी प्रोक्षित असे भुजाते, भस्मभुजेसी होता सिंचन हाक मारित ते कारण, हा कैसरशी त्वरे उठून तेरणे माथा ठेवत असते. त्यांनी त्याबरोबर गोपीचंदाने हाका मारायला सुरुवात केली की ताई ताई, त्याबरोबर ती उठून उभी राहिलेली आहे आणि उठून पाहते आपल्यासमोर आपला भाऊ, सासू सासरे, सगळा दरबार, इष्ट मित्र, सगळे सोयरे आणि मुख्य म्हणजे सगळ्यामध्ये श्रेष्ठ हे जालिंद्रनाथ महात्मा कोणीतरी मोठे गुरुजी आहेत. मग समजते म्हणते फार अपूर्व कौतुक दावे गोपीचंदराव, धनसंपत्ती ते पुन्हा पुन्हा काय करावे टाकून जावे सर्वस्वी, लागवेगे सकळ उठून श्रीनाथांचे लोटले चरणी, म्हणते अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलिता हा. मग मात्र लोकांना तो चमत्कार कळाला. त्यांनी मोठेपण दिलेलं आहे की हो आम्ही आतापर्यंत नाथमंत फक्त ऐकून होतो, पण आज मात्र आम्हाला प्रत्यक्ष त्याची महती कळलेली आहे. अहो गेलेला माणूससुद्धा जिवंत केला ही काही साधी गोष्ट नाही. जसं पूर्वी शुक्राचार्यांनी गेलेल्या राक्षसांना जिवंत केलेलं होतं, तसे हे ह्या कलियुगामधले शुक्राचार्य जालिंद्रनाथ महाराज आहेत.
मग सर्व जग बोले राजा भले, पश्चातापे पूर्ण तापले, परी ते स्मशान वैराग्य ठेले, पुन्हा जैसे तैसेची तन्याय सर्व लोक बोलते, पश्चातापे दोंदिक परिण सुटे भोगिता नरक प्रारब्ध भोग तयांचा. आता मग त्यांना मात्र आता कळलं की हा जो गोपीचंद राजा यांनी हा नाथपंथ का स्वीकारला, तर नाथपंथाचं जे महात्म्य आहे, जो मोठेपणा आहे, ते यांना पूर्णपणे कळालेलं आहे. आणि जालिंदरनाथ महाराजांच्यासारखे मोठे महात्मा यांना गुरु म्हणून मिळालेले आहे. असो ऐसी प्रारब्ध करणेशी जालिंदर जाय उठोनी, मग तो तिलकचंदन रूपती अभिमान दौडोनी झाला गलत, सलीलपणे पदावरती मस्तक ठेवी सप्रेम, म्हणे महाराजा मी पतित राजवैभव झालो उन्मत्त, लघुमानेला गोपीचंदनाथ तरी क्षमते ते बरे. आता मग मात्र ते चंपावतीचे सासरे राजाचे तिलोकचंद ते मात्र त्यांचा गर्व हरण झालेला आहे. शरण आले ते जालिंदरनाथांच्या पाया पडलेले, महाराज आमची चूक झाली, मी सामान्य समजलो गोपीचंदाला, पण मात्र त्यांची जी निवड आहे ती खरोखर श्रेष्ठ आहे. आणि आज मी तिला आमची सुनबाई गेलेली आम्हाला कधीच मिळू शकत नव्हती, आमचा कधी विश्वास पण त्याच्यावरती नव्हता. अशी घटना, अघटित घटना ही तुम्ही करून दाखवलेली आहे. मायावंत तरी बाळाचे अन्याय, यथार्थ उदारा माझी साठवा, ऐसे बोलून नम्रोत्तर तेरणी मवळी वारंवार ठेवून म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई. ऐसे बोलून त्याचे वचन बोलता झाला अग्निनंदन, चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी. का आता महाराज तुम्ही अजिबात जाऊ नका, इथं काही दिवस राहा आणि आमचा आदर तिथं ग्रहण करा. त्यावेळेला ते अग्निनंदन जालिंदरनाथ म्हणतात की आम्ही काही जास्त दिवस राहणार नाही, पण आता तुम्ही म्हणता आजच्या दिवस राहीन आणि चंपावतीच्या हाताने स्वयंपाक बनवा आणि त्या ठिकाणी आपण सगळे जेवण करू, उद्या सकाळी आम्ही आमच्या मार्गाने चालायला लागू. अवश्य म्हणून तिलोकचंद चंपावतीशी सांगे सद्गत, तिचे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटका. मग चंपावती भ्रतारा सहित बैसविली स्वपंक्तीत, आपला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिरवली. आता जालिंदरनाथ तिच्यावरती प्रसन्नच झाले आणि त्यांच्याबरोबर त्यांनी हे राजा तिलोकचंद, ह्या चंपावतीचे पती, तिथले जे दरबारी हे राजा गोपीचंद वगैरे सगळ्यांनी रात्रीचं जेवण केलेलं आहे. आणि ह्या नाथांनी तिला जाता जाता जसा गोपीचंदांना अनुग्रह दिला तसं तिच्या डोक्यावरती हात ठेवला, तिला नाथपंथामध्ये घेतलं आणि तिचं सगळं अज्ञान निवारण झालं. आणखीन तिलासुद्धा समाधी लागलेली आहे. ती आता त्या गोपीचंद राजाची बहीणसुद्धा मरणातून तो परत आली, पण ती आता यांच्या अनुग्रहाने अमर झालेली आहे. ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देवनी केले अमरपणास, मैनावती परिसिंचली, ऐसे रीती सारून भोजन विडे घेतले त्रयोदशी गुण, राजा तिलोकचंदा भाषण करता झाला म्हणे राजा, म्हणे ऐकवा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपाशी, तरी सांभाळी याचे राज्यपदासी बाळा अज्ञान. असं सकाळी उठल्यानंतर त्यांचे सगळं आवरलं सावरलं आणि जाण्याची घडी आली. त्यावेळेला ह्या जालिंदरनाथांनी ते चंपावतीचे सासरे राजा तिलोकचंद त्यांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं की हे गोपीचंद राजा आता पूर्ण तपाला चाललेला आहे, तो काय आता सामान्य राहिलेला नाही आणि त्याचं तप पूर्ण होईपर्यंत तो काय आता इकडे पुन्हा परत येणार नाही आणि तुम्ही त्याचे राज्याकडे लक्ष राहू द्या. तुमचा दबदबा आहे, दरारा आहे, त्याचं राज्य सांभाळा. मुक्ताचंद्र राजाला तुम्ही वेळोवेळी बळ द्या आणि त्यांच्या मागे उभे राहा. ऐसे बोलता अग्निसुत अवश्य बोले नृपनाथ, यावरी राहुनी एक रात्र निघते झाले उभेता, करुणी जालिंदरा नमन गोपीचंद करता झाला आगमन, जालिंदर ही मार्ग धरून हेला पट्टणी चालला. आता आम्ही पण जातो आणि त्याप्रमाणे एकमेकांना नमस्कार केले. गावाच्या बाहेर पोहोचवण्यासाठी हे सगळेजण त्यांना गेलेले. गोपीचंद राजाने पुढे बद्री केदाराचा रस्ता धरला. इकडे जालिंदरनाथ आपल्याबरोबर घेऊन ते मागे निघालेले हेल्यापट्टणला आणि हे जे गावातले लोक आहे ते पुन्हा पोलपट्टण गावामध्ये निघालेले आहे. ऐसी राहणी मार्गी क्रमणे रावद्या गेला बद्रिकाश्रमी, बद्री केदार भावे नमुने तपा लागी बैसला, लोहकंटकी पादांगुष्ट ठेवूनी तप करी वरिष्ठ, येर इकडे जालिंदर वाटे येवने हा पोचला. इकडं जालिंदरनाथ मजल करीत करीत पुन्हा आपल्या हेलापट्टण नगरामध्ये गोपीचंद राजाच्या नगरात पोहोचले. हे राजा गोपीचंद तीर्थयात्रा करीत करीत ते काही दिवसांनी बद्री केदाराला पोहोचले. तिथं जाऊन त्यांनी पहिल्यांदा महादेव शंकरांना नमस्कार केला आणि त्या लोखंडाचा काटा केलेला आहे त्याच्यावरती आवरायचं सावरायचं, सकाळी येऊन उभं राहायचं, त्याच्यावरती पायाचा अंगठा ठेवून उभं राहायचं, जे काही उडून पानं येतील तेवढेच फक्त खायचे, गुरुने दिलेला गुरुमंत्र आहे तेवढाच जाप करायचा
अशा पद्धतीने त्यांची पण तपश्चर्या चालू झालेली आहे. मग ब्रह्मा विष्णू महेश सविता अश्विनी वरुण वरुणनाथा भेटवणी समुद्रदेवता सनातपणी मिरवला. सकळ विद्येचा समारंभ अभ्यास विला तोंडरपवर पुन्हा देवता आणून सत्वर वरा लागी उपले. आता इकडं 6 महिन्यापर्यंत जालिंदरनाथ त्या नगरामध्ये राहिले. मुक्ताचंद्र राजाला राज्यावरती बसवलं. तिथली घडी व्यवस्थित सगळी करून दिली. मैनावती राणीला त्या मुक्ताचंद्र राजाला आशीर्वाद दिला आणि 6 महिन्यानंतर हे जालिंदरनाथसुद्धा पुन्हा बद्री केदाराला गेले. त्यांची ती राजाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना सगळे दैवते प्रसन्न करून दिले. महादेव शंकर विष्णू भगवान ब्रह्मदेव त्याचप्रमाणे अनेक ऋषी मुनी सिद्ध यक्ष किन्नर गंधर्व जेवढे म्हणून काही याच्यावरती आहे ते सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि गोपीचंद हा आता चैतन्य गोपीचंद महात्मा झालेले आहेत. सकळ विद्येचा समारंभ सार अभ्यास विला तो नृपवर पुन्हा देवता आणून सत्वर वरा लागी उपले. असो येथून गोपीचंद आख्यान संपले. पुढे करा श्रवण श्री गोरक्ष श्री राज्याकारणे जाईल गुरु आणाव्या. अशा रीतीने ह्या अध्यायापर्यंत राजा गोपीचंदाचा जो विषय आहे तो इथं संपला. आता पुढे चालून दुसरा विषय येईल. हे जे गोरक्षनाथ आहे यांना पण तो पत्ता कळाला. कानिपनाथांकडून त्यांचे जे गुरुजी मच्छिंद्रनाथ हे श्रीराज्यामध्ये आहेत. त्या मैनाकिनी राणीबरोबर त्यांचा संसार चाललेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून जो झालेला मुलगा मिनीनाथ त्यांचंही तिथं पालनपोषण झालं. तेही आता मोठे झालेले आहेत. आणि ह्या सगळ्यांना शोधण्यासाठी गोरक्षनाथ त्या श्रीराज्याकडे जातील. तो जो काही विषय येईल तो पुढच्या अध्यायामध्ये असेल. तरी आता अत्याद्भुत श्रोत्या सांगेल धुंडीसूत मालवायसे नाम जाते नरहरी वंशी मिरवले. तसे श्री भक्ती कथा सार संमत गोरक्षकाव किम्यागार सदा परिशोध भाविक चतुर अष्टादशाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु भवतु. श्रीरस्तु श्री गणेशाय महा श्री सरस्वती महा श्रीमार्तन भरण महा श्री गुरु ब्रह्मा. जय जयाजी जगद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भोजा भवाब्दी भवसरिते काजा साधक नौका असे तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा पुढे बोलवी भक्ती अतिमोदा तुझे लीला अगाधा भक्ती सार ग्रंथाते. मागले अध्यायी उद्विले गहन श्री गोपीचंदाचे उदार कथन बद्रिकाश्रमी तप करुण तीर्थाटणी निघाला. या उपरी ऐके जे श्रोती सिंहावलोकनी विश्रांती गोरक्षकानी फाची युक्ती श्रीराज्यात जातसे. मार्गी चालते मुक्काम सदा गुरु ते 8वी नाम रामात करून भिक्षाटन पुढे मार्ग केले तसे. विठ्ठल विठ्ठल चिंतन श्री नाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता नायका मागणे आता. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे. मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय रघुवीर समर्थ हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. निरंजन आदेश.